आले. नमस्कार मित्रांनो, आपण संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आज आपला वादळवाट 5577 हा चॅनल महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी चांगल्या म्हशीचं गोठं आपण दाखवतोय सध्या. आणि खरं तर मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि महाराष्ट्रात जे पंढरपुरी म्हशी जे नावाजलेले आहेत अशा प्रत्येक गोट्यावर आपण आतापर्यंत गेलेलो आहे. अनेकांच्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातून जे नागा दहीहंडी यांचा विस्तार असेल, देवबांना डोजा असतील, खताडे असतील, बरीच लोक असतील, सर्वोदय असतील, त्या अशा अनेक खुर्द असतील, अशा अनेक नामवंत आणून बऱ्याच गोट्यावर आपण गेलेलो आहे. आणि मूळ आपण आता आपल्या पंढरपुरी म्हशीचा इतिहास सांगत असताना ज्या पंढरपुरी म्हशीचं संबंध महाराष्ट्रामध्ये नाव झालं आणि पंढरपुरीच हे नाव आहे. खरं तर आज आपण आपल्या मूळ पंढरपूरमध्ये आज आपण गोट्यावर आलेलो आहे. अशा एका व्यक्तिमत्वाच्या गोट्यावर आलेला आहे की ज्यांच्या रेड्याचा बोलबाला संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. किंबहुना अनेक कुठेही गेलं तरी असं म्हणतात की तुम्ही घाडग्यांचा हाल्या बघितला का. म्हणजे एवढं रेड्यामुळं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारं हे असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाचं वाघाचं काळीज आहे. रेडा एवढा गाजलाय म्हणल्यावर तो माणूस सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच उंचीचा आहे. संबंध महाराष्ट्राला ज्यांच्या रेड्याचं वेड लागलं असं व्यक्तिमत्व असणारे आमचे घाडगे मालक. आपण आज पंढरपूरमध्ये असणाऱ्या घाडगे मालकांच्या गोट्यावर आलो. त्यांचा रेडा, त्यांच्या म्हशी, एकंदरीत त्यांचं सर्व असणारं काय परिस्थिती, पंढरपुरी म्हशीचा नाद, पंढरपुरी रेड्याचा नाद आणि एवढा रेडा का गाजला या विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करतोय. नमस्कार मालक. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव सुनील विष्णू घाडगे. बर बर बर. हो. कधीपासून म्हशीचा आमचा व्यवसाय साधारण 2-3 पिढ्यापासून आहे. बर बर. हो. बर. वडिलांपासून पण आम्हाला छंद जास्ती लागलाय. त्याच्या आधी पण आजोबांचा पंजोबांचा पण व्यवसाय हाच होता. बर बर. हो. मग हे पंढरपुरी म्हशी आपल्याकडं म्हणजे पहिल्यापासून तर हो, पहिल्यापासून. आता हे आपल्या सोबत जे म्हणजे विस्तार मूळ महत्वाचा. हो. पंढरपुरी म्हशी आता खरं तर महाराष्ट्रात कुठे जरी बघायला गेलं, बेळगाव महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलं तरी पंढरपुरी म्हैसच ओळखले जाते. हो, बरोबर. पंढरपुरी म्हशीचं नाव पडण्यामागचं कारण काय? पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला पंढरपुरी म्हशी सगळ्या हवामानाला टिकणारी एकमेव अशी जात आहे. काटक आहे, दुधाच्या बाबतीत, क्वालिटीच्या बाबतीत म्हणलं तर एक नंबर आहे. बरोबर. तिला कुठल्याही म्हशीची तुलना करायला गेलं तर पंढरपुरी म्हशी कधीच कोणाला ऐकणार नाही. बरं. हो. आता तुम्ही आज एवढे दिवस या म्हशी क्षेत्रात काम करताय. आपल्यापाशी नावाजलेल्या म्हशीची काय नावं सांगचाल का, ज्याचं नाव खूप झालं? भरपूर नाव आहेत, भरपूर. आता उदाहरण घ्यायला झालं तर ह्या हालेची आई चतुर्मानाची होती. हालेची आई. बर. चतुर्मानाची. ऑल महाराष्ट्रात तिचं नाव जरी सांगितलं गाडग्यांची म्हैस चतुर्मानाची तर सगळी तुम्हाला त्या नावाने ती म्हैस हिस्ट्री तिची सांगतील तुम्हाला. अशी नामांकित म्हैस होती. बर. तिचं काय वैशिष्ट्य सांगचाल आम्हाला? ती म्हैस दुधाला पण चांगली होती. टायमाला तिला 2 टाइम साधारण 12-13 लिटर दूध होतं. बर. दिसायला शिंगाला देखणी, खडीसुराची म्हैस, वळकाऊ, गाडी घोंगड्या सगळ्याच गोष्टीचा तिला नाद पहिल्यापासून होता. हो. आणि दुधाला पण चांगली म्हैस होती आणि पैदाशीला एक नंबर होती. पैदाशीला पण एक. हो. अजून त्याच्यानंतर चतुर्नंतर काय आपल्यापाशी आहेत? अजून म्हशी आहेत. नाचन मनाची आहे, हिरा आहे, बऱ्याच म्हशी आहेत. गंमत नावं सांगाल तेवढी थोडी आहेत. गोट्यातली 100 बडकर एक म्हैस तुम्हाला बघायला मिळेल. हो. आज दूध व्यवसायात तुम्ही काम करताय. आता पंढरपूर क्षेत्रात, म्हशी क्षेत्रात आपलं फार मोठं नाव झालेलं आहे. हो. दूध व्यवसायातलं एकंदरीत तुम्ही पंढरपुरी म्हशी, आता आपल्या म्हशी किती एकूण गोट्यावर? साधारण लहान मोठे 35 म्हशी आहेत माझ्यापाशी. हो. म्हशी व्यवसायात दूध व्यवसायात तुम्ही जात असताना एकंदरीत महत्वाचा दूध व्यवसाय असतो. दूध व्यवसायात म्हशी केल्यानंतर आता वैरण विकतची, सगळी विकतची वैरण, सगळी टोटल म्हशीचं जेवढं जनावराला चारा लागतो सगळं विकतचाच आहे. बरं. नगरपालिकेचे परवडते लोक. हो, म्हशीच्या क्षेत्रात म्हणलं परवडते. मनापासून जो हा व्यवसाय करतोय त्याला अगदी परवडणारा व्यवसाय आहे. होय. मग माणसं म्हणते की म्हशी क्षेत्रात परवडत नाही, दूध व्यवसायात. ती चुकीची समज आहे त्यांची. बरं. तुमची इस्टेट काय सांगचाल आम्हाला म्हशीमुळे काय? म्हशींमुळे मी साधारण आज 17 ते 18 एकर बागायत क्षेत्र घेतलेलं आहे. 17 ते 18? हो, म्हशीच्या जीवावरतीच घेतलेला आहे. बर. हो. म्हणजे एवढं म्हशीनं श्रीमंत केलंय. तुमच्या दारातली लक्ष्मी. हो, एक नंबरची लक्ष्मी. आपण तिच्या जीवावर आपलं नाव पण त्याच्याचमुळे आहे. बर. आज खरं तर मला दुसरा महत्वाचं काय विचारायचं, आम्ही प्रत्येक गोट्यावर जातो. हो. आता म्हशींची चर्चा खूप असते. हो. म्हणजे जसं तुमच्या चतुर म्हशीची चर्चा संबंध महाराष्ट्राला, पण तुमच्या रेड्यांची रेड्याचं वैशिष्ट्यच तसं आहे. पैदाशीला एक नंबर रेडा आहे, जातीला एक नंबर. आज साधारण त्याचं 23-24 वर्षाचं वय चालू आहे रेड्याचं.
पण बर तरुण रेड्याला लाजवल असं त्याचं वैशिष्ट्य आहे. बर बर होय जरा रेड्याचं सांगा म्हणजे रेडा एकदम एवढं सोल ही होय. लोकं काय म्हणजे काय भानगड आहे? एकदम मार्का रेडा आहे. बर होय बर होय आता हे जी पण रागीट एक नंबर वासर एक नंबर आणि रागीट पडते दुधाला क्वालिटीला पहिल्यावर पणाची रेडी 5 लिटर जास्त चालत नाही त्याची. बर हो एक टायमाला. एवढं हो 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 म्हणजे आणि 100 वासर त्याचं वासरू जरी झालं तर ओळखू येतं हे आपल्या झालेच आहे म्हणून. बर हो एवढं आपण छाती टोकपणे त्याचं सांगतो. साधारण वय ह्याचं 23-24 वर्ष रनिंग चालू आहे त्याचं आता. बर होय एवढे वय जनावर टिकत नाही ती घेऊन. हा म्हणतेत पण माझ्यापाशी आहे आता समोर तुम्हाला लाईव्ह बघायला मिळते ती वस्तू होय, होय. समोर आहे ती. बर बर होय म्हणजे आपण महाराष्ट्रात आज अनेक रेडे अनेक म्हशी बघतोय खरं तर एवढ्या वयाचा पहिलाच रेडा आहे. हो पहिलाच रेडा ह्याच्या वयाचा रेडा मी पण आता एवढं फिरतोय मला बघायला मिळालेला नाही. बर बर होय. ही आता 23 वर्ष म्हणजे जोक नाही ती हा. लहानपणापासून कसं काय एवढा निवडला? लहानपणापासून आमच्या वडिलांची पारख एक नंबर. बर बर हो वडिलांचं नाव काय? आबा गाडगे म्हणायची. आबा गाडगे. हो. खूप जणांनी नाव घेतलं हो कधी घेतात. हो हो गाडगे आबा म्हणल्यानंतर तुम्हाला ऑल महाराष्ट्रात नावानिशी ती माणसं सांगतील तुम्हाला. होय आता तुम्ही आज वडिलाबरोबर बऱ्याच लहानपणापासून हो लहानपणापासून आम्ही आता व्यवसायात रेडा तुमच्या काळातच तयार हो झाले. हो हो आमच्या समोरच आज हे रेडा तयार होत असताना त्याच्या म्हणजे तुम्ही एवढं बारकाईने त्यावेळेस ह्याच रेडा निवडल्या मागची कारण काय? कारण काय म्हैस आई चांगली होती बर पैदाशी जरा रेडा त्याचा पहिला चांगला होता बर 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 आणि जन्मल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य की देखणेपणाला एक नंबर वस्तू होती. लहानपणापासून वडील म्हणले हाच रेडा आपण ठेवूया. ठेवूयात. हा 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 त्यामुळे हा रेडा ठेवला. निवडला त्याची निवड केली आणि त्या पात्राला तो तेवढा उतरला पण. बर बर होय म्हणजे 52 कशी सोनच झालं हो 24 कॅरेट सोनं जाई. 24 कॅरेट सोनच झालं. बर गाडगे मालक आता खर तर आपण आज चतुर म्हशीची तुमच्या एकंदरीत म्हशीच्या आतापर्यंत आपल्या गोट्यावर हायेस्ट रेट कुठली म्हशी विकली का? विकलीत की बऱ्याच विकलीत अशा की नाही असं सांग भरपूर म्हशी आणि माझी सरासरी गोट्यातली म्हशी 3 लाखाच्या पुढचीच आहे. सगळ्या म्हशी 3 लाख 3 लाखाच्या पुढची आहे आतली एक पण नाही. एक पण नाही. नाही बर हायेस्ट रेट आतापर्यंत विकलेल्या म्हशी मागतेत आता सध्या एक माझ्याकडे दिमाग मनाची म्हैस आहे बरं. 6 ते 7 लाख रुपये एकटी म्हैस मागतेत मी 15 लाखाच्या आत द्यायची नाही म्हणते. द्यायची नाही म्हणतो. हो बर होय आतापर्यंत विक्री झालेली टॉप चेक विक्री सांगा बरं आम्हाला. साधारण एक 5-5.5 लाखापर्यंत विकली. बर कुठली होय. म्हैस विकली आहे तिचं नाव काय? उडान मनाची म्हैस होती. उडान नावाची होय म्हैस विकली. बावरी एक होती अशा बऱ्याच म्हशी दिलीत. बर 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 पाडस अशा नावं अजून सांगायला माझ्याकडे पैदाशी एवढी खाणच आहे आपल्यापाशी बर जेवढे विकतील तर आपण विकतोय. खरं तर हा. आज आपण जे खरं तर बऱ्याच जणांना गाडगे मालकाचा रेडा गाडगे मालकाची मुलाखत कारण प्रत्येक गोट्यावर गेला की विस्तारा नावाला एक फार महत्व हो असतं बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीनं तुमच्या हाल्याचा विस्तार म्हणलं का 50,000 लागून येतात कुठल्याही हो म्हशीला. वाढ विशेष नाही तर. होय. अशा पद्धतीने असणाऱ्या गाडगे मालकांच्या आज खरं तर आज हा खरं तर रेडा बघण्याचा योग आला आणि पंढरपुरी म्हशीचा खरं तर महत्वाचा विस्तार आणि ती पैदाचच महत्वाची असते त्यासाठी असणाऱ्या आज आपण ह्या रेड्याबद्दल तर माहिती सांगितली. आम्हाला थोड्या म्हशी थोड्या दावा दाखवतो की चालेल की सर या 5.5 लाखाची जी म्हशीची मागणी झालेली त्या म्हशीपासून आपण सुरुवात करूया. या. 6,11,000 रुपयाची मागणी आहे आता रोखला. 6,11,000 रुपये. हो काय आहे म्हणजे हिचं रूप सगळे सांगाल आम्हाला जरा? सगळ्याच गोष्टी टायमाला 7-7.5 लिटर दूध आहे. पहिली गोष्ट हा हो एका टायमाला 7-7.5 लिटर साधारण 14 ते 15 लिटर हिला दूध आहे दिवसाचं. बर बर हो आणि गाप गेल्यानंतर 8-8.5 महिन्यापर्यंत दूध देते. बर होय बर बर हिचं नाव काय म्हणलं हिचं हिचं नाव का हा दिमाग आहे. दिमाग आहे बर हम्म. आता इकडची म्हैस सांगा. सकवर आहे बर. ही बी तिच्याच तुडीची. तिच्या तुडीची हो 100 बडकर 100 बरकर एक काय विषयच नाही. बर बर जसं तुम्ही म्हणला की 3 लाखाच्या खाली एक पण नाही गोट्यात एक पण नाही आम्ही. बर बर ही आता वासर आहेत साधारण ही वासरू ₹1,00,000 मागते. बर तिचीच बहीण आहे दिमागचीच. मागचीच बहीण आहे. हो बर तिचीच एक ती पलीकडे बहीण आहे. आता हे वासराचं लहानपणाचं निवडणं मोठं होईल. हो 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 साधारण ही किती एक 5 ते 6 महिन्याचं वासरू आहे. बर हो बर 5-5.5 महिन्याचं वासरू आहे. वासरात जी बारकाव असते तर काय सांगचाल तुम्ही आम्हाला? देखणेपणाला चेहऱ्याची उभे ठेवण लांबण बर. शरीर बांधा हा 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 त्याच्यावरती वासरू लक्षात येते. बर तुम्ही वासर काय विकताय का? विकतो की बर बर. विकतो मग काही गोट्यावर फक्त म्हशीच विकल्या जाते त्या? नाही नाही विकतो आपण कसं आहे हा 4-2 सांभाळतो 4-2 विकतो बर त्याचं बर. काय नाही. आता ही म्हशी सांगा आम्हाला म्हशी. ती दुनिया आहे ती पण वेळेला झाली. बर होय ही अशा 100 बडकर एक हा सांगा जरा नाव. ही ती दिमागची आई आहे दिमागची आई हे काय? बिचवा. बिचवा. हा बर बर बर
ही चंदन, चंदन, सकवर, सक्वर, उडान. ही सगळ्या आपल्या घरी तयार हो झाल्या हो हो, घरातलाच माल आहे. सगळ्या घरातल्या. हो, तिकडे पण आणि- आहेत. बरं. दाखवू? ते मला अजून काय विचारायचं, आता हल्यापासून इथं तयार झालेली दावणीला कुठं म्हैस आहे का? आता ही एक त्याचीच आहे, बर, ती मोठी त्याचीच आहे, ती दावण सगळी त्याच्याच पोटची आहे. हल्याच्याच पुढची हो हो, तिकडे पण आहेत की. ही गारसं वासरू कसं काय? ही जी आई गारशी होती का? नाही नाही, ही त्याची आहे. शहाल्याची असल्यामुळे आपण दुसरा रेडा दिला भरलेला. हा मीठ आपण हाय रेडीला करत नाहीये. बरं, बाहेरचा रेडा आपण तो भरलेला, ती गारचा रेडा होता त्याची पैदाशी झाली. असं आहे काय? हो, शी आपल्या आई आल्याची वस्त्र आहेत. ही 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 हल्याची वासर आहे. हा, शी आई आपल्या आल्याच ही वस्त्र आहे. आईवर गेले का हल्यावर? हाल्यावर गेले वासर. हल्यावर गेले का? हा, बर बर बर. हाल्यावर आहे वासर. मग ही वासरू देत आहे का आता? नाही देतच नाही नाही. नाही, बर बर. तिकडं त्या आहेत की, किती म्हशी- तिथं पण आहेत की. या की दाखवलं. आता तुम्ही एवढे दिवस झालं म्हशी क्षेत्रात काम करताय, हो मला काय म्हणायचं आहे, आता दुधाचा विषय जो दुधाचा आज योग आपण आपला दुधाचा हो विषय निघाला. हो, दुधाचा आतापर्यंत हायेस्ट रेट काय बसते काय? 75-80 रुपये दर बसतो की आम्हाला. 75-80. हो, बर बर. मग ह्यांचं डेली रुटीन काय असतं की आम्हाला? सकाळी उठल्यापासून एक सकाळी वैरण आमून आधी आमून पडतं. हा, आमून झालं की धारा होते. धारा झाल्यानंतर वैरण पडती. बर पाणी पाचतो, परत दुपारी नदीला जाते. बर नदीवरून आली की परत वैरण पडती. बर बर. परत 5:30-6 नंतर आमून पडते. धारा झाली की परत अजून एकदा वैरण पडते. साधारण 3 टाइम वैरण, 2 टाइम खुराक असते. बर बर. होय. म्हणजे खुराकामध्ये काय वापरताय सकाळी? सरकी पेंड, काळणा, गहूभुशी, तांब. होय, ही नाचण म्हणायची म्हैस. ही ना- आता सध्या सगळ्याला वेळ ह्या म्हशीच आहे. सध्या महाराष्ट्राची चर्चेत असणारी ना, हा, नाचण. हा, ही आपल्यापाशी तयार हो झाली. हो हो, हा या आल्याचीच पैदायचं आहे. हा या हल्याचीच पैदास आहे. बघा, गाडगे मालकांची नाचण जी महाराष्ट्रात धुमाकूळ घातली नाचण, ती असणारी नाचण. खरं तर आज पहिल्यांदाच आपण पंढरपूरमध्ये म्हशीमध्ये सुरुवात गाडगे मालकांपासूनच केलेली आहे. गेली 2 महिने आम्ही सोलापूरमध्येच करतोय. हा, नाचण. बघा, म्हणजे एखादं जनावर कसं असतं, काय असतं, आणि त्याची पारख बी म्हशीच नुसत्या जातीवंत असून चालत नाही, त्याला पारख्या सुद्धा जातीवंत हो, अगदी बरोबर. ते असणारे गाडगे मालकांनी त्याच्या माध्यमातून आपल्याला संबंध महाराष्ट्राच्या नाव केलेल्या म्हशी आता आज जाता येईल का? हो, येईल की. या या, नेतो की. हट, नाचण. बऱ्या हिरा. मालकांच्या टॉपचं महाराष्ट्रातले नाव झालेलं आबा गाडगे खूप मोठ्यावर आहे. हो. आज प्रत्यक्षात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हशी दाखवतो. हट, दुंडट, दुंडा. की 2 बोट इकडं वेगळं. हो, नाही नाही, बांधायला जिकडे तिकडे जागा नाही. जागा नसल्यामुळे आपण बांधलेले सगळे. हट, चल. एवढं त्या हाल्याच्या कुठल्या कुठल्या आहेत आता? सगळ्याच शेतातली एक पण पाहिजे ना, त्या हाल्याचीच पैदायचं आहे. त्या हाल्याचे हो. हल्ली. दुंडा. हटे. हट. पाडेस. उल्हास. तिचं नाव काय आहे? उल्हास. बर, काय वय आहे साधारण हिचं असेल? साधारण 3 वर्षाची आहे. 3 वर्षाची. सकवरची रिडी ही. बर बर बर. आता का गाब आहे का कशी? गाभण आहे. बर बर. होय. तिला काय मागणी झाली का? मागतेत की 2.5-3 लाख रुपयाला मागणी यायची. बर. हो. बघा, आपण असणाऱ्या गाडगे मालकांच्या आज फोटोवर खरं तर पंढरपुरी म्हशीच्या म्हणजे बघायच्या झालं तर गाडगे मालकांच्याच म्हशी बघायच्या 100 बडकर 1 अशा असणाऱ्या म्हशी आपण बघतोय. तिचं नाव काय ठेवलंय मला का आता? सकवर हिचं उल्हास नाव आहे. उल्हास आहे काय? बरं. उडान, उडान, पाडस, पारस, पाडस, दुंडा, उगा. हिरा, बर बर. चिंगळी चिंगळी. आणि नाचण. आता पळवायला बाहेर कधी मशीन येत आहे? नाही, इथंच घरीच. हो, बाहेर क्षेत्रात जास्त आपण नेत नाही, घरीच काय असेल. खर तर आज आपण संबंध महाराष्ट्रातल्या अनेक मुलाखती घेतल्या, पण आबा घाडगे नाव खूप चर्चेत होतं. खरं तर आज तुमच्यासोबत आज संवाद साधत असताना खरंच अभिमान वाटला. हो. तुमच्यासारख्या या कर्तृत्वान माणसामुळं खरं तर पंढरपूर क्षेत्रात आणि तुमचं हे सगळ्यात एक मिनिट. महत्त्वाचं योगदान काय आहे? खरं तर हल्या, ज्या हल्याचं खरं तर बोलबाला संबंध महाराष्ट्राला वेड लागलं होतं. कुठेही गेलं तर घाडग्यांच्या हल्याचा विस्तार असं सांगितलं जातं. खरं तर अजून म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तिमत्व ज्या ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जातो, त्या इतिहासामध्ये
निश्चित आबा घाडगे हे नाव अधोरेखित हो करायला अगदी गेलं अगदी असं अगदी होणार. व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्या या सगळ्या पंढरपुरी म्हणजे खरं तर आज खिलार गाय संपत चालली, त्याला व्यवस्थित म्हणजे त्याचं वाढ झाली नाही, त्याला वळू जावणं अशी नाही काय, किंवा त्याचं म्हणजे ब्रीडिंग व्यवस्थित झालं नाही, हो. किंवा कुठली तर गावठी बैल जाऊन ती गाय खिलार संपली. हो. तसं पंढरपुरी म्हशीच्या बाबतीत तुम्हाला जे तुम्ही जे काम केलंय त्याचं खूप प्रेरणादायी काम, कारण असला हाल्या सांभाळून लाखाची वासरं जन्मलेली विकतात हे आपल्यापासून लोकांना बघायला मिळालं. हो. आणि पंढरपूरचा आम्हाला का अभिमान वाटतो की आपल्या म्हशीचं नाव पंढरपूर. पंढरपुरी आहे. हो आणि खरं तर प्राण्यामध्ये असं सांगितलं जातं की कोल्हा हुशार आहे, कुत्र हुशार आहे. पंढरपुरी म्हैस आमचं मत आहे, पंढरपुरी म्हैस जनावरात एक नंबर टॉपला आणि हुशार म्हैस. हुशार म्हैस. हुशार म्हैस. बर बर. हे आपण घाडगे मालकांची मुलाखत घेतली. आज मुलाखत घेत असताना त्या कर्तृत्वान माणसाला आमचा वादळवाट 5577 चॅनलचा सलाम आहे. असंच आपलं कार्य वाढत राहिलं पाहिजे. निश्चित आम्हाला तुम्हाला शुभेच्छा घाडगे मालक. आणि हे पंढरपुरी एकंदरी म्हशीच्या जे काम घेतले हाती ते वाढवताय, विस्तार वाढवताय, ब्रीडिंग वाढवताय, हल्या सांभाळताय. हल्याचा सांभाळणारा तेवढ्याच मोठ्या काळजाच्या ढाण्या वाघाला आमच्या वादळवाटतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मालक. नमस्कार.